दर्जेदार शिक्षणासह 100% यशाची हमी श्री गणेश क्लासेस वांगणी। इयत्ता 1ली ते 10वी मराठी, इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम, इयत्ता 11वी आणि 12वी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा। वार्षिक फीमध्ये विशेष सवलत। आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा 9665591991 किंवा 8805533944। नमस्कार, तुम्ही वृत्त मराठी पाहताय। युवा नेते तथा कर्जत भाजपचे निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांच्या पाठपुराव्याने कर्जत तालुक्यातील अनेक भागात विविध विकास कामांना मंजुरी मिळत असून तालुक्यात सध्या विकास कामांचा झंझावात सुरू आहे। नुकताच कर्जत तालुक्यातील पाषाणे येथे विकास कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झालाय। नुकताच कर्जत तालुक्यातील पाषाणे येथे विकास कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झालाय। पाषाणे हद्दीत कोटी रुपयांहून अधिकच्या विकास कामांचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पनवेल भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर, कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांच्यासह जिल्ह्यातील आणि तालुक्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते। पाषाणे येथील या विकास कामांना मंजुरी मिळवण्यासाठी किरण ठाकरे यांनी विशेष पुढाकार घेतला, तर यासाठी पाषाणे येथील भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी देखील पाठपुरावा केला। ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दशरथ वेहले आणि भाजप कर्जत मंडळ उपाध्यक्ष सचिन म्हस्कर यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला। ग्रामीण भागात काम करत असताना भाजपच्या विचारसरणीने विकासात्मक दृष्टीने काम करत पक्षवाढीसाठी काम करणाऱ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विशेष कौतुक केले। यावेळी आपल्या भाषणात त्यांनी दशरथ वेहले आणि सचिन म्हस्कर यांच्या नावाचा थेट उल्लेख करत त्यांच्या कामाचे कौतुक केले। मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये सर्वजण प्रत्येक गावागावामध्ये आज प्रत्येक भागाभागामध्ये असणारा प्रत्येक नागरिक त्याच्या मनामनामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेल्या कामाचा ठसा हा कायमस्वरूपी उठताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतोय। या भागामध्ये काही वर्षा अगोदर मी जेव्हा आलो होतो तेव्हा सचिन आणि दशरथसारखे चांगले कार्यकर्ते किंवा या कार्यकर्त्यांमुळेच खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीला या भागांमध्ये उभारी मिळायला सुरुवात झाली आणि त्यांनी नेहमीच हे सांगण्याचा प्रयत्न केला की या गावाच्या विकासासाठी काही ना काहीतरी निधी हा या भागांमध्ये मिळाला पाहिजे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा मंत्री असल्यामुळे या संपूर्ण कर्जत आणि या संपूर्ण भागामध्ये आपण सर्वांनी पाहिलं असेल की अनेक ठिकाणी विकासाच्या कामाला खऱ्या अर्थाने गती देण्याचं काम हे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वामध्ये असणाऱ्या सरकारमुळे आपल्याला सर्वांना दिसतं। Like, comment, share and subscribe.